नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या दव आणि धुक्यानंतर बऱ्याचशा प्रॉब्लेम आपल्या प्लॉटांमध्ये दिसत आहेत. त्याच्यामध्ये क्लोरोफिल निर्मितीमध्ये अडचणी आल्यामुळं तिथे सर्वात महत्त्वाच्या पानं गोळ्या होण्याच्या समस्या सर्वात जास्त आल्या. परिणामी ते व्हायरसला हळूहळू बळी पडतात आणि तिथं सर्वात मोठं आपल्या प्लॉटांचं नुकसान वाढू राहिलं. मोठ्या वळू स्वरूपाच्या पावसानंतर सतत 3-4 दिवस धुके असल्यामुळं आपल्या टोमॅटो प्लॉटांचे 70% मध्ये नुकसान झालं. काही दिवसापूर्वी दुरीचे प्लॉट चांगल्या प्रकारे सुधरत असताना, म्हणजे चांगल्या प्रकारे दुरी आपल्या प्लॉटांमध्ये निघत असताना त्याच्यामध्ये परत या क्रॅकिंगच्या समस्या वाढत गेल्या. त्या क्रॅकिंगच्या समस्येमधून सावरत असताना पुन्हा या नवीन नवीन अडचणी आपल्या प्लॉटांमध्ये निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले प्लॉट स्ट्रेसमध्ये जाऊन गोळा होण्याचे प्रमाण सर्वात जास्त झाले. परिणामी तिथं फुलसंख्या असेल किंवा जी फुल सेटिंग चांगल्या प्रकारे न झाल्यामुळं परिणामी आपल्या प्लॉटांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली. त्याच्यामध्ये 3-4 दिवस धुकं असल्यामुळं किंवा दव असल्यामुळं 3 ते 4 दिवसामध्ये आपले प्लॉट खराब झाल्यामुळं या सगळ्या अडचणीमधून पुन्हा शेतकरी खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपला प्लॉट लवकरात लवकर कसा रिकवर होईल यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपल्या प्लॉटांचा पाला गडद हिरवा न राहता फिक्कट किंवा भुरकट पडलाय. अर्थात त्याच्यामध्ये फिक्कट हिरवा आपल्या प्लॉटांचा पाला झाल्यामुळं बऱ्याचशा समस्या आपल्या प्लॉटामध्ये तयार झाल्या. परिणामी आपल्या झाडातील अन्न निर्मितीसाठी जे अन्नद्रव्य पोषण निर्मितीसाठी सर्वात मोठा अडथळा तयार झाला. यामध्ये बरेचसे प्लॉट गोळा झाले. अर्थात वाटी स्वरूपामध्ये बरेचसे पानं झाल्यामुळं तिथं प्लॉट रिकव्हरीसाठी खूप साऱ्या अडचणी येऊ राहिल्या. त्याच्यामध्ये एक सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे, गोळा झालेलं पान ते सरळ करण्यासाठी आज तरी शेती इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं संशोधन झालेलं नाही किंवा असं कोणत्याही प्रकारचं मॉलिक्यूल उपलब्ध नाही. त्याकरता शेतकऱ्यांना सतर्क राहून कोणत्याही प्रॉडक्टचं खरेदी करणं खूप गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्लॉटवरती व्हिजिटला गेलो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या तोंडून ही माहिती कळाली की व्हायरस क्लिअर होतो किंवा सरळ पान होतं असे प्रोडक्ट आम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा आम्ही ते खरेदी करून त्याच्यावरती अप्लाय केलेलं आहे. गोळा झालेलं पान सरळ करण्यासाठी मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट दाखवले जातात. परिणामी तिथं शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्याचबरोबर अतिरिक्त महाग भावामध्ये ते शेतकऱ्यांना विक्री केली जाते. ह्या प्रकारच्या सर्वसाधारण शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते. त्याकरता ही कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचे की ह्या गोळा झालेल्या पानांवरती किंवा त्या पानांना सरळ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट आज मार्केटमध्ये किंवा कोणत्याही प्रकारचं सायन्स आज तरी उपलब्ध नाही आहे. कारण ह्या खराब वातावरणामध्ये प्रत्येक शेतकरी कष्टाने आणि अतिशय काळजीपूर्वक आपल्या प्लॉटांची देखभाल करत असतो. मार्केटमध्ये अशा पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. तिथं त्याचे आर्थिक नुकसान पण होते. त्याकरता सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती की मार्केटमध्ये गोळा झालेलं पान सरळ करण्यासाठी असं कोणत्याही प्रकारे जादुई प्रोडक्ट नाही. त्याकरता काळजीपूर्वक विचार करून कोणते प्रोडक्ट खरेदी करा. जी गोष्ट आपल्याला पटती ते ॲक्सेप्ट करत चाला. जी पटत नाही त्यासाठी विचार करा पहिली गोष्ट, जेणेकरून ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी आपला गैरफायदा घेणार नाही. हे तळमळीचा तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आजचा आपला विषय की आपल्या प्लॉटमधील झाडाचा पाला एक गर्द हिरवा ठेवण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे हिरवा पाला करण्यासाठी किंवा हिरवा झाड करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करता येईल, त्याचबरोबर प्राप्त स्वरूपामध्ये आहे ते फुल चांगल्या प्रकारे कसं सेटिंग करून घेता येईल त्या संदर्भात 5 फवारणी कॉम्बिनेशन ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याकरता आपल्याला पहिली फवारणी घ्यायची डबल 200 मिली, चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम, बोरॉन 50 ग्रॅम, त्याचबरोबर शिवीड 300 मिली, त्याचबरोबर 22 250 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेची. हा सेटिंग स्प्रे जर आपण योग्य वेळी किंवा व्यवस्थित जर करून घेतला तर पुढे आपल्याला जे स्प्रे करणार त्यासाठी खूप मोठी अडचण येणार नाही. ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेची आहे. डबलच्या ठिकाणी तुमच्याकडे होमोब्रॉसिन गटातील कोणत्याही प्रकारचं जर तुमच्याकडे प्रोडक्ट असेल ते तुम्ही तिथं पर्याय म्हणून वापरू शकता. डबलच वापरलं पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही 100% त्याचा वापर करा. त्याचबरोबर आपल्या पानांचं आरोग्य सांभाळण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये आणखी चांगल्या प्रकारे रिकवर किंवा नवीन पानावरती रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही त्याकरता आपल्याला फवारणी घ्यायची. स्कोअर 100 मिली, कुमानियल घ्यायचे 500 मिली, त्याच्यामध्ये चांगलं कीटकनाशक एखादं तुम्हाला टाकायचे, त्याच्यामध्ये एकालक्स टाकायचे 200 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे. त्याचबरोबर आपल्या प्लॉटचा पाला चांगल्या प्रकारे हिरवा करण्यासाठी किंवा किमान कमी वेळेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने हिरवा करता येईल त्याकरिता झिंक सल्फेट 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्याच्यासोबत घ्यायचं आपल्याला इसाबियन 400 मिली, युरिया घ्यायचा 300 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेची आहे. त्याच्यानंतरची पुढची फवारणी घ्यायची आपल्याला सिलिकॉन 500 ग्रॅम, कॉम्बी 250 ग्रॅम, त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक टाकायचं अँट्राकॉल 400 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेची आहे. त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये नवीन निघालेल्या शेंडा त्याच्यावरती कोणत्या प्रकारे
थ्रिप्स असेल किंवा तुडतुडे असेल किंवा पांढरी माशी असेल याचा अटॅक होऊ नये किंवा याचा प्रादुर्भाव वाढू नये त्याकरता आपल्याला फवारणी घ्यायची आहे. पेगासस घ्यायचे आपल्याला 100 ग्रॅम, ॲक्ट्रा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं 100 ग्रॅम आणि नीम घ्यायचे 10,000 ppm असलेलं 300 मिली हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेची आहे. एकंदर ह्या 5 फवारण्या सरासरी प्लॉटांच्या अवस्थेनुसार केलेलं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे ही फवारणी करताना अतिशय काळजीपूर्वक फवारणी करा. लवकरात लवकर आपला प्लॉट रिकवर व्हावा या संदर्भानं किंवा या हेतून या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. दिलेल्या फवारण्यामध्ये अतिरिक्त वैयक्तिक कोणत्याही प्रकारे कॉम्बिनेशन वाढवू नका किंवा कोणताही घटक ॲड करू नका, जेणेकरून आपल्या प्लॉटांचं नुकसान होणार नाही. त्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने फवारण्या करून घ्या. सध्या बाजारभाव चांगला आहे, त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या टोमॅटो प्लॉटाची काळजी घ्या, व्यवस्थित निर्णय घ्या. भीतीपोटी किंवा भावनेला बळी न पडता प्रत्येक प्रोडक्ट खरेदी करताना विचार करा, त्याच्यानंतरच खरेदी करा. जी गोष्ट आपल्याला पडते तीच खरेदी करा, हीच तळमळीनं सगळ्यांना विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि तुमच्या काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.